नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज। लहुजी साम्राज्य सेनेचा एल्गार कुमारी अनुष्का पटोळेला न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, माननीय विनोद भाऊ गायकवाड। लहुजी साम्राज्य सेनेच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्यामार्फत तहसील कार्यालय पूर्णा यांना निवेदनाद्वारे लातूर टाका येथील अनुष्का किरण पटोळे या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी। लातूरमध्ये जवाहर नवोदय विद्यालय येथे एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली आहे। अनुष्का किरण पटोळे, गाव टाका, तालुका औसा, जिल्हा लातूर, वय वर्ष 12 ही विद्यार्थिनी लातूर मधील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत होते। अनुष्काच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना वाचवण्यासाठी जर प्रशासन काम करत असेल तर लातूर जिल्हाधिकारी यात सह आरोपी ठरतात, त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई झाली पाहिजे, असा इशारा लहुजी साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद भाऊ गायकवाड यांनी दिला। नोकरीत असलेले प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांच्यापासून ते संबंधित सर्व अधिकाऱ्यांना अटक झालीच पाहिजे। या प्रकरणाची सीआयडी, एसआयटी, सीबीआय मार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। तसेच शासनाने पीडित कुटुंबास 50 लाख रुपये आर्थिक मदत करावी व कुटुंबातील एका शासकीय नोकरीस घ्यावे व तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी तात्काळ दखल घ्यावी, लहुजी साम्राज्य सेनेचा इशारा। यावेळी निवेदनावर माननीय विनोद भाऊ गायकवाड, संस्थापक अध्यक्ष लहुजी साम्राज्य सेना, सुमित चावरे, मोहन अडबाल, दत्तराज जोगदंड, संजय अंबोरे, मोतीराम सरोदे, त्रिमुख भिसे, दीपक यादव, भागवत सरोदे, नारायण सरोदे, रवी गायकवाड, चांदू जोगदंड, गंगाधर भिसे, राजकुमार उबाळे, देवराव सूर्यवंशी, राजूभाऊ कांबळे, श्यामचंद्र कांबळे, भगवान भिसे, बंटी गायकवाड, अंकुश जाधव, प्रसाद अंभोरे, जगन्नाथ अंबोरे, राम पारडे, संजय शिंदे, गोविंद सोनकांबळे, दिलीप भालेराव आदींचा समावेश होता। अशा ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860034473। बीपीएल न्यूज पूर्णा। या सर्वांना फासावर लटकाव ही आमची मागणी आहे। जर फासावर नाही लटकलं तर तसं उत्तर देण्याची तयारी बी आम्ही ठेवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या मुलीला जर न्याय भेटला नसेल तर, भेटत नसेल तर आम्हाला रस्त्यावर येण्यासाठी मजबूर करू नका। आमच्या पूर्वजांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हातामध्ये तलवारी घेतलेल्या आहेत, त्या तलवारी घ्यायला आम्हाला मजबूर करू नका। आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने त्या ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। जे कोणी प्रशासन अधिकारी आहे त्याने ते बंडखोर केलेले आहे, त्या मुलीला मारलेला आहे, त्या मुलीचा न्याय देण्यासाठी योग्य पद्धतीने तपास करा। जो जीआर आहे, जो तुम्ही जीआर केला आहे, पीएम रिपोर्ट केलेला आहे, त्या पीएम रिपोर्ट म्हणजे सगळं ते खोटं नाटक केलेलं आहे, ते खोटं नाटक सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्या परिवारातल्या एका सदस्याला शासकीय इमारत घेतलं पाहिजे। 50 लाख रुपये त्या घरातल्या एका कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून देण्यात यावी। आणि दुसरी गोष्ट, या अशा जर या महाराष्ट्रामध्ये जर प्रकार होत असेल प्रशासनाकडून तर आमच्यासारखे गोरगरीब लोक, बहुजन समाजामधल्या मुलीबाळी खायला एक टायमाचं आमच्या लोकांना नसतं भेटत, एक तरी शिकायला लागतात। शिकता नाही, शिकत असताना हजारो मुली, एखादी मुलगी विद्यार्थी त्या ठिकाणी तिचा नंबर लागला नव्हते शाळेमध्ये, टॉप लेवलची विद्यार्थिनी होती, या भारताची कलेक्टर होती, या गावाची, या महाराष्ट्राची लेख होती। पण या महाराष्ट्राची लेख न मानता इथले जे मनुवादी लोक आहेत, काही लोक आम्हाला या ठिकाणी जातीच्या मर्यादेपुरतं पाहता, हे सगळं थांबलं पाहिजे। या गावामध्ये, या गावाच्या परिस्थितीमध्ये ही मुलगी ज्यावेळेस वारली तिकडे सर्व गाव एकत्र झालं आणि त्या गावातल्या लोकांनी म्हणले हे होऊच शकत नाही, ती मुलगी घेऊच शकत नाही, फाशी म्हणली। पण या लोकांनी जाणून बुजून त्यांना दाखवायचं होतं की बाबा ही खालच्या जातीची मुलगी आहे, ही कलेक्टर झाली नाही पाहिजे, हिने त्या ठिकाणी रॉकेट पकडलं यांचं। आणि एवढी हुशार मुलगी होती, त्या मुलीला माहीत झालं होतं की मी इथं घडून काहीतरी बनेल। अहो, ती मुलगी त्या ठिकाणी अशी म्हणते, एक व्हिडिओ मी तिचा पाहिला, त्या व्हिडिओमध्ये काय म्हणते ती मुलगी, शहीद भगतसिंगच्या अनुयायी म्हणून त्या ठिकाणी ती बोलती। शहीद भगतसिंगच्या त्या ठिकाणी तिच्यावर प्रेम होतं आणि त्या गोष्टीनुसार ती तसं काम करायची आणि ह्या लोकांनी तिथं सगळं साम्राज्य संपवून टाकलं। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। जर थांबत नसेल तर लहुजी साम्राज्य संघटनेच्या वतीने व सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि जे काय महाराष्ट्रामध्ये जे काय विचित्र प्रकार घडले या सगळं जबाबदार शासन राहणे, आम्ही राहणार नाही, ती दखल देण्याचे इशारा देण्याचा आम्ही काम करत आहोत। आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपले। सर्वांना जय हिंद, जय लहुजी, जय भीम।